नमस्कार मित्रांनो, स्पार्टन प्रति यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा तुमच्यासाठी मित्रांनो अल्पसंख्याक शाळेची जाहिरात घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून मित्रांनो महाराष्ट्रामधल्या जेवढ्या पण अल्पसंख्याक शाळा असतात मित्रांनो तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवेल। तर बघा मित्रांनो, सगळ्यात प्रथम श्री रवी किरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूरची जाहिरात आहे मित्रांनो। बघा, अल्पसंख्याक शाळेची जाहिरात आहे। बघा, आमच्या संस्थेअंतर्गत माध्यमिक शाळेमध्ये खालीलप्रमाणे जागा भरायच्या आहे, तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह रविवारी दिनांक 27 जुलै 2025 रोजी ठीक 9 ते 12 या वेळेत श्रीनाथ प्रशाळा शांतीनगर स्वागत नगरजवळ सोलापूर येथे तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो। तर मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा मित्रांनो, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो। तर बघा, आपण सगळ्यात प्रथम बघा शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो, 2 पदे BSc BEd किंवा BPEडचं हे दिलेलं आहे मित्रांनो पात्रता। या ठिकाणी विषयसुद्धा बघू शकता, विज्ञान किंवा गणित किंवा क्रीडा किंवा मराठी, अनुदानित शाळा आहे मित्रांनो। प्रकार तपशील बघा, अनुदानित आहे। सेकंड आहे मित्रांनो, बघा 2 पदं दिली BA BEd किंवा BPEड, हिंदी किंवा इंग्रजी किंवा क्रीडा किंवा मराठी, अंशतः अनुदानित आहे मित्रांनो। कला शिक्षक आहे मित्रांनो, बघा 1 पद आहे कला शिक्षक ATD किंवा AM, बघा शिक्षण पात्रता आहे चित्रकला, अंशतः अनुदानित आहे। विशेष शिक्षक बघा 1 पद आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला CTC किंवा ICT विषय बघा कार्यानुभव आणि संगणक, याच्यामध्ये बघा अंशतः अनुदानित प्रकार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा नेक्स्ट आहे कनिष्ठ लिपिक, बघा 1 पद आहे 12वी पास 30-40 टायपिंग आणि MSIT हे तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो, अनुदानित अशी प्रकार आहे मित्रांनो। तर बघा, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो, कनिष्ठ लिपिक आहे, विशेष शिक्षक आहे, कला शिक्षक आहे, त्यानंतर शिक्षण सेवक आहे मित्रांनो। बघा, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो। या ठिकाणी कोणत्याच प्रकारे तुम्हाला TET किंवा CTETचा सुद्धा उल्लेख केलेला नाही मित्रांनो। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी मुलाखतीस हजर राहा मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा, PMK शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूरची जाहिरात आहे मित्रांनो। भाषिक अल्पसंख्याक आहे, बघा आमच्या संस्थेतर्फे माध्यमिक शाळांमध्ये खालीलप्रमाणे बघा अनुदानित तत्त्वावर कनिष्ठ लिपिक नेमायचे आहे, तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह वार दिनांक शनिवार दिनांक बघा 26 जुलै 2025 रोजी ठीक 9 ते 12 या वेळेत श्रीनाथ प्रशाला शांतीनगर स्वागत जवळ सोलापूर, बघा या ठिकाणी दिलेली आहे कनिष्ठ लिपिकाचं पद आहे मित्रांनो। कनिष्ठ लिपिकाचं बघा 1 पद आहे 12वी पास 30-40, हे आत्ताच तुम्हाला सांगितलं मित्रांनो। क्लार्कच्या पदाची जाहिरात सेपरेट दिलेली मित्रांनो। त्यानंतर बघा अशोक शिक्षण संस्था संचालित आहे मित्रांनो, बघा कन्नड भाषिक अल्पसंख्याक शाळा आहे मित्रांनो। श्री सुलाकी विद्यालय मराठी माध्यम किसान नगर अक्कलकोट रोड सोलापूरची जाहिरात आहे। शिक्षण सेवक पाहिजे मित्रांनो, बघा 100% अनुदानित 100% अनुदानित मराठी माध्यम प्राथमिक शाळेत। खालील काही जागा भरायची बघू शकता, पद नेम दिले आपल्याला। शिक्षण सेवकाचं पद आहे HSC DEd TET किंवा CET पात्र पाहिजे मित्रांनो, पदाची संख्या 2 आहे। बघा मित्रांनो, शिक्षण सेवकाचं DEd वरती असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला TET किंवा CET तुम्हाला मित्रांनो पहिला पेपर तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो। गरजू व शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ सत्यप्रती तसेच अर्जासह रविवार दिनांक 6 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता श्री सुलाखी विद्यालय किसान नगर अक्कलकोट रोड विराट मॉलच्या पाठीमागे इनामदार पीठाची गिरणी समोर सोलापूर येथे मुलाखतीस उपस्थित राहायचं मित्रांनो। ज्यांचे TET आणि CET असेल मित्रांनो, तुमचा जर पहिला पेपर जर तुम्ही पात्र असाल मित्रांनो, तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही शिक्षण सेवकाच्या पदाला जाऊन तुम्ही मुलाखत द्या मित्रांनो। एक चांगली ऑपॉर्च्युनिटी 100% अशी अनुदानित शाळा आहे मित्रांनो आणि अल्पसंख्याक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बरेचसे काही याच्यामध्ये सूट असणार मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी भेट द्या। त्यानंतर बघा शहाबाबू एज्युकेशन सोसायटी पाथरूड जिल्हा अकोला, रजिस्टर नंबरसुद्धा दिले। शासनाकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थाद्वारा संचलित मित्रांनो, बघा
सर सय्यद उर्दू हायस्कूल सैलानी नगर अकोला अंशतः अनुदानित आहे मित्रांनो. 9वी ते 10वीच्या गटासाठी 20% अशी अंशतः अनुदानित पदभरती मित्रांनो. सहाय्यक शिक्षकाचं पद आहे मित्रांनो. बघा पदाची संख्या 1 आहे. प्रवर्ग बघा खुला आहे. शैक्षणिक पात्रता दिली BSc B.Ed जीवशास्त्र माध्यम उर्दू पाहिजे मित्रांनो. बघा या ठिकाणी मानधनाचं इथं तुम्हाला हे सुद्धा दिले. S14चं पद आहे 38,006 ते बघा या ठिकाणी दिले S14 आहे मित्रांनो. म्हणजे 38,006 ते 38,600. तर मित्रांनो इथं देईल तुम्हाला 1,22,800 असं तुम्हाला S14चं पद दिलेलं आहे. तरी वरीलप्रमाणे पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह तुम्हाला 16 जुलैला बुधवारी रोजी सकाळी 11 वाजता सर सय्यद उर्दू हायस्कूल सैलानी नगर अकोला या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं. बघा या ठिकाणी तुम्हाला पत्तासुद्धा दिले. डाबकी रोड खैर मोहम्मद प्लॉट अकोला येथे मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो. सदर पदाच्या सेवेच्या अटी आणि शर्यती वयोमर्यादा पद निर्मितीचे कारण उपलब्ध कार्यभार व इत्यादीबाबतचे शासन नियमानुसार राहील मित्रांनो. या ठिकाणी दिले तुम्हाला 6/2/2012 ते 10/6/2022 अनुसार संपूर्ण माहिती शाळेची नोटीस बोर्डावरती लावलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि इन्क्वायरी करू शकता त्याबद्दल मित्रांनो. माध्यम उर्दू माध्यम जर असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच मुलाखत देऊ शकता. नेक्स्ट मित्रांनो बघा श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुमटे संचालित श्री सिद्धेश्वर प्रशाला बघा कुमटे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दिले साखर कारखाना कुमटे तालुका बघा उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूरची 100% शाळा अनुदानित आहे मित्रांनो. मुख्याध्यापकाचं पद आहे मित्रांनो. बघा BA B.Ed किंवा B.Ped BSc B.Ed किंवा B.Pedचे मित्रांनो खुल्या वर्गासाठी एक जागा आहे मित्रांनो. मुख्याध्यापकाचं पद आहे. दुसरे मित्रांनो कनिष्ठ लिपिक 12वी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे मित्रांनो. आणि MSCIT आणि MSCIT संगणक ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो. मराठी 30 आणि इंग्लिश 40 हे अनिवार्य आहे मित्रांनो तुमच्यासाठी. वरील शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी आपल्या स्वहस्ताक्षरात अर्जासोबत कागदपत्रासह झेरॉक्स प्रतीसह जोडून दिनांक 8 जुलै 2025 रोजी शाळेत जमा करावे. बघा मित्रांनो तुम्हाला स्वतः तुमच्या हस्ताक्षरामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्हाला तो अर्ज लिहायचा आणि अर्जामध्ये जेवढे पण डॉक्युमेंट असणार त्याची प्रती झेरॉक्स जोडून तुम्हाला 8 तारखेला त्या ठिकाणी हजर राहायचं मित्रांनो. बघा वरील नियुक्ती माननीय श्री शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मान्यतेच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. वरील दोन्ही पदासाठी शासन नियमानुसार शिक्षण पात्रता व वयाची अट बंधनकारक राहील. व शासनानुसार तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट राहील मित्रांनो. मुख्याध्यापक पदासाठी तुम्हाला 5 वर्षे पूर्ण वेळ मान्यताप्राप्त शाळेतील सहशिक्षक पदाचा अनुभव आवश्यक आहे मित्रांनो. बघा मुख्याध्यापकासाठी तुम्हाला 5 वर्ष मान्यताप्राप्त शाळेमध्ये तुम्हाला अनुभव असणे गरजेचं आहे मित्रांनो. आणि लिपिक पदासाठी शाळेस यापूर्वी काम केल्यास अनुभव असल्यास उमेदवार काय असणार मित्रांनो प्राधान्य राहील. जर तुमच्याकडे जर लिपिक पदाचा तुम्ही जर कुठेतरी एखाद्या संस्थेवर जर काम केलं असेल मित्रांनो तर तुमच्यासाठी प्राधान्य राहील मित्रांनो त्या ठिकाणी. बघा AG पाटील पॉलिटेक्निक्स इन्स्टिट्यूट सोलापूरचं आहे मित्रांनो. अपोजिट SRP कॅम्पस बघा या ठिकाणी दिले वैजापूर रोड सोलापूर. इथे पिन नंबर सुद्धा दिले. या ठिकाणी त्यांची वेबसाईट दिली. तर बघा लेक्चररचं पद आहे मित्रांनो लेक्चरर्स याच्यामध्ये तुम्हाला दिले कम्प्युटर. बघा तुमच्याकडे जर कम्प्युटर इंजिनिअरिंग वगैरे जर याची जर हे असेल मित्रांनो काही डिग्री वगैरे असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो कम्प्युटर इंजिनियर. जर तुमच्याकडे असेल मित्रांनो स्टडी कॅन्डिडेट्स मे बी द सेंड डिअर द रिझ्यूम्स बघा थ्रू ईमेल्स या ठिकाणी मेल दिले. या मेलवरती तुम्हाला रिझ्यूम तुमचा सेंड करायचा मित्रांनो 8 जुलै 2025 पर्यंत मित्रांनो. जे क्वालिफिकेशन असणार पे स्किल्स अँड अदर सर्व्हिस
कंडिशन्स विल बी ॲज फॉर द AICTE अँड DTEs नॉर्म. लक्षात असू द्या मित्रांनो, कारण की या AICTE आणि DTE यांच्यानुसार तुमची जे पे स्केल असणार अदर्सच्या सर्व्हिसांच्या कंडिशन असेल त्यानुसार देण्यात येईल मित्रांनो. तर प्रिफरन्स बघा, विल बी गिवन द एक्सपिरियन्स. जर तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर तुमच्यासाठी मित्रांनो प्राधान्य राहील मित्रांनो. मानव विकास मिशन अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहेरी स्थित इंदाराम जिल्हा परिषद गडचिरोलीची जाहिरात मित्रांनो. मानधन व तासिका तत्वावरती यांना पद भरायचे मित्रांनो. बघा इथं दिले माध्यम मराठी आहे, पद पूर्णवेळ शिक्षक आहे, विषय दिले गणित इंग्रजी आणि गणित दिले, त्यानंतर BA इंग्लिश आणि इथं BSc गणित अशी पात्रता दिलेली. व्यावसायिक अर्थामध्ये B.Ed म्हणजे BA B.Ed आणि BSc B.Ed ही तुमची पात्रता पाहिजे मित्रांनो. पदाची संख्या बघा 1 हे. प्राधान्य उत्तम व शैक्षणिक व्यावसायिक पात्रता व अनुभव असल्यास प्राधान्य राहील. मानधन इथं बघा, मानधन 20,000 रुपये तुम्हाला मानधन राहील मित्रांनो. वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्थ व उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदवीधर उमेदवारावर ज्यांना इंग्रजी व गणित विषयाचे अनुभव असेल अशा उमेदवारास काय असणारे प्राधान्य राहील. इथं दिलेल्या अधिसूचना अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने स्वीकारला जाईल. बघा 2 ते 7 2 जुलै 2025 ते 9 जुलै 2025 पर्यंत सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत तुम्ही KGBV कार्यालयात स्वीकारल्या जातील. लक्षात असू द्या. त्यानंतर बघा 11 जुलै 2025ला आवश्यक कागदपत्रासह 9वी ते 10वी वर्ग अध्यापनाच्या डेमोकरिता प्रत्यक्ष मुलाखतीकरता तुम्हाला 11 वाजता KGBV आहेरी इंदाराम कार्यालय या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. मानधनावर 20,000 मानधन चांगलं आहे मित्रांनो. त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन अर्ज करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो. बघा नेक्स्ट मित्रांनो, छत्रपती संभाजीराजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मंठा जिल्हा जालना जिल्ह्याची जाहिरात मित्रांनो. अशोका पब्लिक सायन्स ज्युनियर कॉलेज हेलन्स तालुका मंठ्याची आहे. त्यांना 2025 ते 26साठी यांना रिक्रुटमेंट दिलेली बघू शकता. या ठिकाणी मुख्याध्यापकाचं पद आहे मित्रांनो. बघा 1ली ते 10वीसाठी मित्रांनो मुख्याध्यापकाचं B.Ed किंवा M.Ed आणि शाळाचं व्यवस्थापनाचा अनुभव पाहिजे मित्रांनो. माध्यम इंग्रजी मित्रांनो बघा आणि सेमी इंग्लिशसुद्धा दिलेले बघा. त्यानंतर मराठी आहे, या ठिकाणी मराठीसुद्धा दिले बघू शकता. BA किंवा MA B.Ed लागतं मित्रांनो. त्यानंतर हिंदी BA MA B.Ed लागतात. इंग्रजी, विज्ञान आहे, गणित आहे, SST, पूर्व प्राथमिक आहे, रिसेप्शनिस्ट आहे, अकाउंटन्सी म्हणजे हे बरेचसे काही असे पदे आहे मित्रांनो. तर हे पदाचे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे बघू शकता. माध्यम दिलेलं आहे आणि सेमी माध्यमसुद्धा दिलेलं आहे मित्रांनो. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी अप्लाय करा. अनुभव इंग्लिश कन्वर्ट उमेदवार प्राधान्य दिलं. जर तुम्हाला इंग्लिश येत असेल मित्रांनो, तुमचा अनुभव असेल मित्रांनो, तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करा. गुणवत्तापूर्ण असलेल्या शिक्षकांना आकर्षक मानधनसुद्धा दिलं जाईल. म्हणजे जर तुमच्याकडे जर क्वालिटी असेल मित्रांनो, त्या क्वालिटीनुसार तुम्हाला मानधन दिलं जाईल. वाळूज महानगर बजाजनगरमधून शिक्षकांसाठी मोफत बस सुविधासुद्धा आहे. वरील पदासाठी पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह एक सत्यप्रतीसह पण सोबत ठेवायचा मित्रांनो. आणि तुम्हाला 11 वाजता हजर राहायचं. या ठिकाणी त्यांनी तारीख काही दिलेली नाही मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी कॉल करून त्यांना तारीख विचारू शकता मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी नक्कीच तुम्ही अप्लाय करा. अशा नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. मी तुमच्यापर्यंत नक्कीच अनुदानित शाळा आणि अल्पसंख्याक शाळा या तुमच्यापर्यंत घेऊन येईन मित्रांनो. आणि बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट्स केल्या मित्रांनो, आपल्या भावी शिक्षकांनी कमेंट्स केल्या मला की सर काही स्पेसिफिक जिल्हे दिले. तर मित्रांनो नक्कीच मी तुमच्यापर्यंत ते जाहिराती पाठवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. धन्यवाद.